संभाळतेच, आपल्या सर्वांना संभाळतेच असा ईश्वरी ताईने आपल्याला सांगितले. पण वडील देखील सर्वात श्रेष्ठ असतात आणि आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व सामावलेलं असतं. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुम्ही म्हणतात की जय हरी महाराज छोटेसे म्हणून काय सांगते? अहो तुम्हाला उदाहरण सांगतो. गणपती आणि कार्तिक दोघा भाऊ भाऊ, पण एकदा दोघांमध्ये छोट्या कारणाने भांडण झाले. मग ते भांडण करून आई वडिलांकडे गेले आणि सांगितलं की आमच्या दोघांपेक्षा पैलवान कोण, त्याच्यावरूनच त्यांचे भांडण झाले. दोघं आठवायला लागले. पण महादेवांना एक युक्ती सुचली. त्यांनी नारद मुनीला बोलावलं आणि नारद मुनीने कमून मला बोलवलं ते सांगितलं की हे दोघांपेक्षा सर्वात पैलवान कोण? ते म्हणाले ते सर्वात आधी त्या पृथ्वीला आले 3 येड्या घालून ते सर्वात श्रेष्ठ पैलवान असणार. कार्तिक स्वामी लगेच आपल्या मोरावर बसला आणि उडत गेले. मग गणपती बाप्पांना विचार आला की आपण या गणपती वर बसून गेलो तर आपल्याला किती वेळ लागेल, पण हो बोलूच तर कसं सांगणार, उडूच शकत नाही. ते विचार करायला लागले. पण गणपती बाप्पाने एक युक्ती सुचली. त्यांनी तीच युक्ती करायचं ठरवलं. त्यांनी ताट घेतला, त्याच्यात दिवा लावला, कुंकून ते केलं आणि आई वडिलांना ते लावलं आणि त्यांना हात जोडून 3 येडे घातले. मी नंतर साष्टांग नमस्कार घेतला. साष्टांग नमस्कार म्हणजे हे सगळे आपलं शरीर आहे, त्याच्यातले 8 अंग तवा जमिलेला टेकतात आणि नमस्कार केला जातो, त्यालाच म्हणतात साष्टांग नमस्कार. तो साष्टांग नमस्कार आपल्या गणपती बाप्पांनी घातला आणि कार्तिक स्वामी आले आणि त्यांना वाटले की आज मी जिंकला आणि ते महादेव आणि पार्वती कडे गेले आणि म्हणाले आज मी जिंकलो. कदा खरंच आहे ना? माता पार्वती आणि भगवान शिवशंकर कार्तिक जिंकला म्हणण्याच्या आताच गणपती पुढे येतात आणि म्हणतात थांबा थांबा, दादा जिंकलाच नाही, मीच जिंकलो. सगळेजण म्हणाले कस काय जिंकलास तू? ते म्हणाले की आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व सामावलेलं असतात, म्हणून आई वडीलच सर्वात मोठे. म्हणजे मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला, त्यांना 3 येडे घातले म्हणजे सगळ्या विश्वालाच घातले का नाही? मग भगवान शिवशंकर आणि माता पार्वती म्हणले की हा गणपती जिंकला आणि त्याची युक्ती अगदी बरोबर आहे.